इराणवर हल्ले झाले, आपण इराणला साथ द्यायला हवी होती. पंतप्रधान मोदींचं मौन भविष्यात अडचणीचं ठरेल. इराण संदर्भातील भूमिकेवर राज ठाकरे यांची टीका. सगळी तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी. राज्यातून दरवर्षी 4,500 मुलं बेपत्ता होतात. मुलांची हमी नसणारं हे कसलं राज्य? राज ठाकरे यांचा सरकारवर संताप. राज ठाकरे यांच्याकडून जनतेसाठी महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाईटची घोषणा. तुमचे विचार वेबसाईटवर मांडा. करमणुकीच्या गटारगंगेतून बाहेर पडा. राज ठाकरे यांचं आवाहन. गॅस टंचाईमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ. कामच ठप्प. त्यामुळे कामगारांचं मुंबईमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर. मुंबईमधील रेल्वे स्थानकांवर उत्तर भारतीयांची गर्दी. इराणने पुन्हा तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला केल्यास आम्ही सुद्धा मागे पुढे बघणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. कुवेतच्या सर्वात मोठ्या ऊर्जा केंद्रावर इराणनं हल्ला केला. त्यानंतर ट्रम्प यांचा संताप. इराणच्या बुशहर अणुविद्युत केंद्राजवळ मिसाईल हल्ल्याचा दावा. मात्र बुशहर केंद्राचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. इराणचं हे स्पष्टीकरण. पुन्हा हल्ले केल्यास सोडणार नाही. इराणचा इशारा. अमेरिका आणि इराण युद्धाचा शेअर बाजाराला मोठा फटका. तर सेन्सेक्स 2,497 अंकांनी कोसळला. निफ्टी 775 अंकांनी घसरली. एका दिवसात गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी रुपये बुडाले. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीला वेग. तेजस्विनी सातपुते यांच्याकडून खरातची कसून चौकशी. नवे खुलासे होण्याची शक्यता. भोंदू खरातच्या 56 क्लिप. हे प्रकरण समोर आल्यास महाराष्ट्र सरकार पडेल. संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ. तर राऊतांनी आधी स्वतःच्या पाटकर फाईलकडे बघावं. बन यांचं उत्तर. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ चाकणकरांना पदमुक्त करावं. रुपाली पाटील यांची मागणी. खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा दोष नाही. मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून पाठराखण. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 10,000, चांदीच्या दरात तब्बल 20,000ची घसरण. जीएसटीसह सोनं 1.5 लाखांवर. राज्यभरात गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा. बीड, बुलडाणा, जळगाव, नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी. गारपिटीनं शेतीचं नुकसान. बळीराजा हवालदिल. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी. पिकांना फटका बसण्याची भीती.